नमस्कार. सगळ्यांचं लक्ष एका तारखेकडे लागून राहिलं आहे. ती तारीख आहे 4 जून. कारण 4 जूनला लोकसभेचे निकाल येणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार? महाविकास आघाडी करून त्या ठिकाणी प्रणिती शिंदे बाजी मारणार की महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या रूपाने तिसऱ्यांदा सोलापूरमध्ये कमळ फुलणार? याची उत्सुकता तर आपल्या सगळ्यांनाच आहे. मात्र लोकसभेच्या निकालाबरोबरच विधानसभेचं गणित सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. आणि आज एबी मराठीचा जो स्पेशल सेगमेंट आपण करतोय, निकाल लोकसभेचा, गणित मात्र विधानसभेची, यामध्ये आज आपण चर्चा करणार आहे तो पंढरपूर आणि मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाची. खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर जी लोकसभेची निवडणूक झाली याच्यामध्ये जे क्लस्टर प्रमुख होते, भाजपाची संपूर्ण जी जबाबदारी होती ती प्रशांत परिचारकांच्या वरती होती. मंगळवेढ्यामधून त्या ठिकाणी भाजपाचे आमदार असणारे समाधान आवताडे जे आहेत ते भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी त्या ठिकाणी जीवाचं रान करत होते. शेवटी त्या ठिकाणी पंढरपूरमधून अभिजित पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचाच त्या ठिकाणी आपण पाठिंबा देणार आहोत अशी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस स्वतः विठ्ठल कारखान्यावरती त्या ठिकाणी आलेले होते. आणि ही सगळी नेते मंडळी एका बाजूला असताना पंढरपूर मंगळवेढ्यामधून मात्र भारतनाना भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यासाठी ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून प्रणिती शिंदे यांना नेमकं किती मतदान होतं याच्यावरती भगीरथ भालकेंच्या विधानसभेचा मार्ग जो आहे तो कशा पद्धतीने असणार आहे ते अवलंबून असणार आहे. खरं तर पंढरपूर शहरामधून प्रशांत परिचारकांनी आपली संपूर्ण ताकद जी आहे ती राम सातपुते यांच्यासाठी लावलेली होती. अगदी त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांची यंत्रणा असतील, ही त्या ठिकाणी पंढरपूर शहरामधून त्या ठिकाणी काम करत होती. मात्र ही सगळी यंत्रणा असताना सुद्धा भगीरथ भालके त्या ठिकाणी एकमेव असे होते जे पंढरपूर आणि मंगळवेढ्यामधून प्रणिती शिंदे यांच्या बाजूने त्या ठिकाणी उघडपणानं होते. उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा भगीरथ भालके त्या ठिकाणी गेलेले होते. आणि त्यामुळं ही सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी भाजपाच्या बाजूने असताना सुद्धा प्रणिती शिंदे यांना जर पंढरपूर शहरामधून जर मतदान चांगलं झालं तर ही भगीरथ भालके यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे. कारण आत्ता आपण पाहिलं तर 2024च्या विधानसभेला कोणीतरी एकच महायुतीकडून उमेदवार त्या ठिकाणी होऊ शकतो. याच्यामध्ये प्रशांत परिचारक इच्छुक असणार आहेत, समाधान आवताडे इच्छुक असणार आहेत, अभिजित पाटील आत्ता बाहेरून पाठिंबा भाजपाला दिला आहे. मग या दोघांच्यामध्ये तिसरा इच्छुक जर पंढरपूर मंगळवेढ्यासाठी त्या ठिकाणी आला तर त्यांचा पत्ता कुठला टिकणार आहे हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं महायुतीकडून भाजपाकडून पंढरपूर मंगळवेढ्याच्या विधानसभेच्या तिकिटासाठी खूप मोठी रस्सीखेच असणार आहे. समाधान आवताडे जे आहेत ते सध्या मास्टर स्ट्रोक देण्याच्या तयारीमध्ये आहेत. जे 35 गावची पाणी पुरवठा योजना आहे, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, गुंजेगाववरून ते पाणी उचलायचं आहे, त्या योजनेची जी मंजुरी आहे त्या अंतिम टप्प्यामध्ये आणण्यासाठी समाधान आवताडे सातत्यानं प्रयत्नशील आहेत. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर त्या वर्क ऑर्डरचं काम, टेंडर प्रोसेस आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं जर वर्क ऑर्डर त्या ठिकाणी निघाली तर समाधान आवताडे हे लोकांच्यासाठी मास्टर स्ट्रोक देतील आणि आपली दावेदारी जी आहे ती दावेदारी त्या ठिकाणी भक्कम करतील. मंगळवेढ्याकरांना मी दिलेलं आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या टप्प्यामध्ये आणलेलं आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा मला साथ द्यावी अशा प्रकारचं भावनिक आव्हान हे समाधान आवताडे त्या ठिकाणी करू शकतात. आणि त्यामुळंच विधानसभेच्या नंतरची परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. आणि प्रशांत परिचारक नेमकं काय करणार? त्या ठिकाणी दुखावलेला परिचारकांचा जो स्वाभिमानी गट आहे तो विधानसभेच्या मैदानामध्ये, विधानसभेच्या रणांगणामध्ये आपलं अस्तित्व राखण्यासाठी त्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरायला लावणारच का? ते निवडणुकीच्या रंगणात उतरतील का? हाही प्रश्न आहे. जर प्रशांत परिचारकांनी त्या ठिकाणी उमेदवारीसाठी सातत्यानं प्रयत्न ठेवले तर दोघात उमेदवारी नेमकी कोणाला मिळते यावरती भाजपाची बरीचशी गणितं अवलंबून असणार आहे. कोणाला एकाला उमेदवारी मिळाली तर एक गट साहजिक आहे तो नाराज होणार आहे. प्रशांत परिचारकांना जर उमेदवारी मिळाली तर समाधान आवताडेचा गट नाराज होणार आहे. समाधान आवताडेंना उमेदवारी मिळाली तर प्रशांत परिचारक त्या ठिकाणी भाजपाचे त्या ठिकाणी शिस्तबद्ध पक्ष म्हणून त्या ठिकाणी भाजपाचा आदेश मानतील. मात्र कार्यकर्ता पोटनिवडणुकीमध्येच प्रशांत परिचारकांनी त्या ठिकाणी एवढी वेळ फक्त आपणाला त्या ठिकाणी समाधान आवताडेंना निवडून आणायचं आहे. भगीरथ भालके किंवा भालके कुटुंबाला आपण त्या ठिकाणी थांबूया, पुन्हा आपलं बघूया अशा प्रकारचं आव्हान करून आपल्या गटाची त्या ठिकाणी समजूत काढलेली होती. आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा जर विधानसभेला जर उमेदवारीच मिळणार नसेल तर आपण नेमकं कशासाठी भाजपाला मदत करायची? हा कार्यकर्त्यांचा दुखवलेला स्वाभिमान जो आहे तो कसा त्या ठिकाणी काम करतो यावरती सुद्धा विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे. हे सगळे एका बाजूला असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कल्याण काळे जे आहेत त्यांची सुद्धा मंगळवेढा तालुक्यात त्यांचा जो गट आहे तो सुद्धा या बाजूला असताना सुद्धा ही सगळी नेते मंडळी एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला
फक्त भगीरथ भालके आहेत. ते सध्या BRS मध्ये आहेत, मात्र ते सध्या महाविकास आघाडीला सुद्धा त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढ्यामधून त्या ठिकाणी विरोधामध्ये असणारा सक्षम पर्याय आता सध्या नाही. शरद पवार आणि अभिजित पाटलांच्या रूपाने त्या ठिकाणी डाव लावलेला होता, मात्र ऐन वेळेस अभिजित पाटलांच्या कारखान्याची अडचण झाल्यामुळं लावलेला डाव, लावलेला भिडू त्या ठिकाणी अचानक भाजपच्या गोटामध्ये त्या ठिकाणी सामील झाला आणि पवारांचा त्या ठिकाणी जो विधानसभेसाठी रोहित पवार असतील, शरद पवार असतील यांनी जी रणनीती पंढरपूर मंगळवेढ्यासाठी आखलेली होती ती एका क्षणात त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे. आणि त्यामुळं भगीरथ भालके यांच्यासाठी पंढरपूर मंगळवेढ्याचा जो निकाल आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. एकूण सोलापूर लोकसभेमध्ये नेमकं काय होईल, कोण विजयी होईल, याहीपेक्षा पंढरपूर आणि मंगळवेढ्यामधून प्रणिती शिंदे यांना किती मतं मिळतात यावरती भगीरथ भालकेंना निवडणुकीची रणनीती त्या ठिकाणी कशा पद्धतीने आखता येईल त्या दृष्टीने प्रणिती शिंदेंचं मत महत्त्वाचं असणार आहे. तर राम सातपुते यांना नेमके पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील जनता किती मतदान देते यावरती भाजपाचे जे उमेदवार आहेत, सध्या तरी सत्ताधारी असणारे समाधान आवताडे आहेत, त्यांचा मार्ग जो आहे तो दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये जाण्याचा अवलंबून असणार आहे. एकूणच पंढरपूर शहर असेल, मंगळवेढा असेल, मंगळवेढा भागामध्ये अजूनही जे भालके समर्थक आहेत, भारतनाना भालके यांनी जोडला गेलेला जो मतदार आहे तो आजही कोणतीही सत्तास्थानं नसताना भालके कुटुंबीय आणि भगीरथ भालके यांच्याबरोबर भावनिक अटॅचमेंटनं त्या ठिकाणी बांधलेला आपल्याला दिसून येतो. भगीरथ भालकेंच्या बरोबर त्यांच्या सौभाग्यवती प्रणिती भालके आहेत, त्या मतदारसंघामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये त्या ठिकाणी संपर्कात आहेत आणि त्यामुळं भालके कुटुंबियासाठी लोकसभेचा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आणि या लोकसभेच्या निकालावरतीच भालके कुटुंबाची गणितं त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत. महाविकास आघाडीसाठी भगीरथ भालके महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून BRS सोडून पुन्हा त्या ठिकाणी पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात का, हे सुद्धा लोकसभेच्या निकालानंतर त्या ठिकाणी ठरू शकतं. तर लोकसभेच्या निकालावरतीच समाधान आवताडे की प्रशांत परिचारक की महायुती हा पेच नेमका कसा सोडवणार हे सुद्धा लोकसभेच्या निकालानंतर पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी ठरणार आहे. नेमकं पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये काय होऊ शकतं, नेते मंडळी एका बाजूला होती, सामान्य जनता नेते मंडळींच्या सोबत होती का, हे 4 जूनच्या निकालामधून त्या ठिकाणी कळणार आहे. आपल्याला काय वाटतं, पंढरपूर मंगळवेढ्याचं नेमकं गणित विधानसभेचं काय असणार आहे, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.